देशभरात नागरी सेवा दिनानिमित्त विविध कार्यक्रम, सरकारी धोरणांची समाजाच्या तळापर्यंत अंमलबजावणी करण्यात नागरी सेवांची भूमिका महत्त्वाची असल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. या वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर 6.4% राहील असा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात व्यक्त. भारत आणि अमेरिका यांच्यातल्या बहुप्रतीक्षित व्यापार कराराला अंतिम रूप देण्याच्या दृष्टीनं दोन्ही देशांमध्ये वॉशिंग्टन इथं चर्चेची नवी फेरी सुरू. भारत आणि जर्मनी यांच्यातली धोरणात्मक संरक्षण भागीदारी मजबूत करण्याच्या उद्देशानं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आजपासून 3 दिवसांच्या जर्मनी दौऱ्यावर. विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून देशातल्या समस्त नारीशक्ती आणि लोकशाहीचा अपमान केल्याची मुख्यमंत्र्यांची भाजपा युवा मोर्चा कार्यक्रमात घणाघाती टीका. प्रादेशिक तफावत कमी करून सर्व जिल्ह्यांचा समतोल विकास साधण्यावर भर देत सर्व विभागांनी कालमर्यादेत ठोस कृती आराखडा निश्चित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. आणि मुंबईसह राज्याच्या काही भागात अवकाळी पाऊस. येत्या 2 दिवसात राज्यात विविध भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त.